विद्यार्थी मित्रांनो, जसं की सर्वांना माहीतच आहे की एस एस सी जी डीची जी एक्झाम आहे 2025ची ती कधीपासून स्टार्ट झालेली आहे रे? ती कालपासून सुरू झालेली आहे. म्हणजे किती रे? 4 फेब्रुवारीपासून सुरू झालेली आहे. तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी मला सांगितलेलं आहे, सर आम्हाला टाईम पुरत नाही आणि पेपर अटेम्प्ट करायला प्रॉब्लेम होत आहे. म्हणजे आमचे जे 80 प्रश्न आहे ते 60 मिनटामध्ये अटेम्प्ट होत नाही. तर आम्हाला काहीतरी याच्याबद्दल सांगा. तर चला म्हटलं एक व्हिडिओज बनवतो याच्यावरती, जेणेकरून तुम्हाला पण एक कसा अटेम्प्ट करायचा पेपर एक कल्पना येईल. त्या अगोदर मी तुम्हाला काही गोष्टी शेअर करतो माझ्या. एक गोष्ट जेणेकरून तुम्हाला माझ्यावरती बिलीव्ह राहील. त्यामुळे मी तुम्हाला काय करतो, माझी जी मागच्या वर्षीची म्हणजे ही आत्ता जी एक्झाम झालेली होती, पोरं समजा ज्यांचा रिझल्ट लागलेला आहे त्याच्यामधली तुम्हाला ही शेअर करते मी तुम्हाला. काय रे, माझी एक्झामची जी आहे ती मार्कशीट ही, म्हणजे मला एवढे मार्क आलेले होते. तर बघा, तुम्ही जर बघितलं या ठिकाणी रिझनिंगमध्ये मला 33 मार्क होते, जी केमध्ये 26 मार्क होते, त्यानंतर मॅथमॅटिक्समध्ये 28 मार्क होते, हिंदीमध्ये 35 मार्क होते. ओव्हरऑल माझी जर बघितली तुम्ही तर 62 प्रश्न ह्या ठिकाणी बरोबर होते. 62 2 124 मार्क झाले. एक प्रश्न जो राहतो 2 मार्काला होतात. तर या ठिकाणी माझे नॉर्मलायझेशन होऊन माझे 130.52 एवढे मार्क झाले, म्हणजे प्लस 6.5 म्हणजे 6.5 मार्क माझे ह्या ठिकाणी नॉर्मलायझेशन झाले होते. तर बघा, आता पेपर अटेम्प्ट करायला सांगतो. सगळ्यांना माहिती आहे मॅथ सब्जेक्ट आहे पेपरमध्ये. मॅथ आहे, त्यानंतर रिझनिंग आहे, मॅथ रिझनिंग, त्यानंतर जी के, त्यानंतर काय रे हिंदी. असे टोटल किती 4 सब्जेक्ट आहे. प्रत्येक सब्जेक्टचे 20-20 प्रश्न आहे. 20-20 प्रश्न आहे प्रत्येक सब्जेक्टचे. आणि टोटल जर तुम्ही ह्या ठिकाणी जर याची टोटल केली तर ह्याची टोटल किती होते रे? 80 प्रश्न आहे. 80 क्वेश्चन तुम्हाला किती मिनटात सोडवायचे? ते तुम्हाला सोडवायचे 60 मिनटामध्ये. 60 मिनटामध्ये तुम्ही जर ह्या ठिकाणी जर विचार केला तर एका प्रश्नाला 1 मिनटंसुद्धा तुम्हाला ह्या ठिकाणी पुरत नाही. लक्षात ठेवायचं, जास्तीत जास्त तुम्ही जर विचार केला तर 45 सेकंद एका प्रश्नाला सोडवायला लागते. तर तुम्ही जर व्यवस्थित प्लॅनिंग केलं तर तुम्हाला मॅथला रिझनिंगला खूप टाईम वाचेल. तर ती तुम्हाला आज मी प्लॅनिंग सांगतो अगोदर. बघा, ह्या ठिकाणी सुरुवातीला तुम्ही पेपर सुरू होणार तेव्हा काय करायचं, तुम्हाला सर्वप्रथम हाती सब्जेक्ट घ्यायचा आहे. तो म्हणजे कोणता रे? जी के. सगळ्यात प्रथम तुम्हाला जी केचा सब्जेक्ट हाती घ्यायचा आहे, जी के. त्यानंतर तुम्हाला सोडवायचं आहे हिंदी, बरोबर? हिंदी सोडवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सोडवायचं आहे रिझनिंग आणि त्यानंतर शेवटी सोडवायचं आहे तुम्हाला मॅथ. तुम्हाला ह्याच पद्धतीनं त्या ठिकाणी पेपर अटेम्प्ट करायचा आहे. सगळ्यात प्रथम तुम्हाला जी के सोडवायचं आहे. बघा, हिंदी आणि जो सब्जेक्ट आहे हिंदी आणि जी के, याला टोटल तुम्हाला जे किती मिनिट्स द्यायचे रे? टोटल तुम्हाला याला 20 मिनिट द्यायचे. किती? 20च मिनिट द्यायचे हिंदी आणि जी केला. तुम्हाला 10 मिनटात जी केचे प्रश्न सॉल्व करायचे. त्यानंतर उरलेले 10 जे मिनटं आहे त्या 10 मिनटामध्ये हिंदीचे प्रश्न सोडवायचे. जास्त नाही, 20-20 प्रश्न आहे. तुम्ही एका प्रश्नाला अर्धा मिनिट जर द्याला तरी तुमचे त्या ठिकाणी सॉल्व होतात. आता राहिला रिझनिंग आणि त्याचबरोबर मॅथ. तर रिझनिंगमध्ये 20 मिनटं रिझनिंगला आणि 20 मिनटं मॅथला, बरोबर? तर ह्या ठिकाणी तुमचं ह्या ठिकाणी काय होतं रे? कवर होते. बट या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, या 2 सब्जेक्टमध्ये जी के आणि याच्यामध्ये जी के आणि हिंदीमध्ये, जी के आणि हिंदीमध्ये तुम्हाला 20 मिनटं दिलेले. तर ह्या ठिकाणी तुम्हाला मिनिमम म्हणजे हे ठिकाणी तुमचे 40 प्रश्न आहे टोटल. 40 प्रश्न तुमचे किती मिनटात झालेले पाहिजेत रे? 15 मिनटात हे 40 प्रश्न झाले पाहिजे. म्हणजे 40पैकी तुमचे ह्या ठिकाणी जवळपास लगभग 30 प्रश्न होतील, बरोबर? म्हणजे एका मिनटात 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे. तर या ठिकाणी तरी पण तुमचे किती ह्या ठिकाणी 10 प्रश्न उरणार आहे, बरोबर? 10 प्रश्न समजा जी केचे 5 सोडवणे उरतील, त्यानंतर हिंदीचे 5 तुमचे बाकी राहतील सोडवणं. आणि तुमच्याकडे टाईम किती राहणार आहे? 5 मिनटं. हे 5 मिनटं सेव्ह करत चालायचे तुम्हाला. जेवढा तुम्ही टायमिंगला सेव्ह करत चालसाल, वाचवसाल, तेवढंच तुम्हाला टायमिंग जो आहे तो रिझनिंग आणि मॅथला ह्या ठिकाणी पुरणार आहे. त्यानंतर हे 5 मिनटं सेव्ह ठेवायचे. या ठिकाणी तुमचे 15 मिनटं, ह्या ठिकाणी 15 मिनटात हे 2 सब्जेक्ट झालेले. आता तुमच्याजवळ उरलेले 45 मिनिट. किती मिनटं उरलेले? 45 मिनटं. आता ह्या 45 मिनटातले बघा, हे 45 मिनटं उरलेले, ह्यामधले 5 मिनटं सेव्ह ठेवायचे. तुमच्याजवळ राहिले 40 मिनटं. 40 मिनटामधले जे आहे ते तुम्हाला आता 15 मिनटं आणि हे 15 मिनटं, बरोबर? तर 15 मिनटामध्ये रिझनिंग, 15 मिनटामध्ये रिझनिंगची प्लॅनिंग करायची. रिझनिंग सोडवायची. म्हणजे 20पैकी तुमचे रिझनिंगचे ह्या ठिकाणी लगभग जर विचार केला तुमचे तर 15 प्रश्न या ठिकाणी 15 मिनटात सोडवणे झालेच पाहिजे. रिझनिंगचे 15, 14, 12 एवढे प्रश्न सोडवून झाले पाहिजे. आणि मॅथचे पण किती झाले पाहिजेत रे? मॅथचे सुद्धा 10 ते 12 प्रश्न 15 मिनटात सोडवणं झाले पाहिजे. तुम्ही जर ओव्हरऑल विचार केला तर तुमचे ह्या ठिकाणी किती रे? 10 मिनटं वाचायले आणि ते पहिले 5 मिनटं. टोटल तुमच्याजवळ किती आता? 15 मिनटं वाचलेले.
आणि या 15 मिनटामध्ये तुम्ही पेपर किती अटेम्प्ट केलेला आहे, म्हणजे ओव्हरऑल तुम्ही 45 मिनटामध्ये किती प्रश्न सोडवले. तुम्ही जर या ठिकाणी मॅथचे विचार केले, मॅथचे या ठिकाणी तुम्ही 15 प्रश्न अटेम्प्ट केले राहीन. रिझनिंगचे ह्या ठिकाणी तुम्ही किती प्रश्न अटेम्प्ट केले, मॅथ आणि रिझनिंगचे आपण कंबाईन धरू 15-30 समजा. ओव्हरऑल दोन्हीचे जर विचार केला आपण तर या ठिकाणी 27 प्रश्न तुम्ही दोन्हीचे अटेम्प्ट केलेले राहीन, मॅथ आणि रिझनिंगचे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी 30 प्रश्न जे आहे GKचे आणि GK प्लस हिंदी हे जर विचार केला तर याचे तुमचे जवळपास 30 प्रश्न ह्या ठिकाणी अटेम्प्ट होईल राहील. ओव्हरऑल तुम्ही जर विचार केला तर तुमचा ह्या ठिकाणी पेपर किती अटेम्प्ट होणार आहे, 57 मार्कचा पेपर अटेम्प्ट होणार आहे. 57 मार्कचा या ठिकाणी तुम्ही पेपर अटेम्प्ट करणार किती मिनटात रे, 45 मिनटात. आता तुमच्याकडे जो टाईम आहे तो टाईम उरलेला आहे बघा, 15 मिनटं टाईम उरलेला आहे. आणि क्वेश्चन किती आहे तुमच्याकडं, 13 3 60 17 13 जर विचार केला आपण तर 60 70 23 या ठिकाणी तुमच्याकडे 23 प्रश्न उरलेले आहे. तर 23 प्रश्नामधले असे काही अवघड प्रश्न राहते 8 ते 9, तर ते तुम्हाला येऊ शकत नाही, ते एकदम डिफिकल्ट राहते, ते कोणालाच येऊ शकत नाही. मिनिमम ओव्हरऑल पाहिला तर 70 मार्कचा जो पेपर राहतो तो इझी राहतो, आणि जे 10 प्रश्न राहते उरलेले ते खूपच डिफिकल्ट राहते, त्याला हातबीसुद्धा लावत नाही, ते स्किप करून टाकायचे. या ठिकाणी तुम्हाला 23 पैकी मिनिमम या ठिकाणी तुम्हाला 10 प्रश्न आलेच पाहिजे, मिनिमम 10 प्रश्न. या 15 मिनटात तुम्हाला 10 प्रश्न सोडवायचे उरलेले, जास्त करून रिझनिंग आणि मॅथचे. या 15 मिनटं म्हणजे तुम्हाला परत एकदा या 15 मिनटात पेपरला चेक करत यायचं आहे आणि 10 प्रश्न सॉल्व करायचे. तर तुम्ही ह्या ठिकाणी जर तुमचा अटेम्प्ट बघितला पेपरचा, तर अटेम्प्टचा 10 प्रश्न जर या ठिकाणी ॲड केले तर 67चा अटेम्प्ट होणार तुमचा ह्या ठिकाणी पेपर. 67 मार्कचा तुम्ही ह्या ठिकाणी अटेम्प्ट करणारे पेपर. आता बघा रे, तुम्ही जर 67 मार्कचा अटेम्प्ट केला पेपर बरोबर, तर किती व्हावं लागले मार्क, 7 7 14 124 या ठिकाणी तुमचे जे आहे ते 124 मार्क या ठिकाणी बनायला लागले. 124 मार्क येणार, बट याच्यामधले काही चुकणार पण आहे. आता राहिला विषय फक्त 13 प्रश्नाचा. आता हे जे 13 प्रश्न आहे, आता या 13 जर तुम्ही अंदाजी मारले, 13पैकी किती बरोबर येऊ शकते तुमचे, 4 तर बरोबर येईल. एक्झाम्पल सांगतो, जे उरलेले 13 प्रश्न आहे, 13 प्रश्नापैकी 4 बरोबर येतील आणि चुकतील किती रे, 9 ह्या ठिकाणी चुकतील बरोबर. तर तुम्ही जर याचा विचार केला तर एक प्रश्न किती मार्काला राहिले, 2 मार्काला. या ठिकाणी किती व्हावं लागले तुमचे, 8 मार्क व्हावं लागले बरोबर, 8 मार्क व्हावं लागले. आणि या ठिकाणी तुमचे कटणार किती आहे, फक्त 2 मार्क कटणार आहे, 2.25 एवढे मार्क तुमचे कटणार आहे. तर ह्या ठिकाणी जर तुम्ही एवढे मायनस जरी केले तर तुम्ही किती मार्कांना प्लस राहा लागले रे, 6 मार्काने ह्या ठिकाणी प्लस राहा लागले. किती, 6 मार्कांना. तर बघितलं तुम्ही, तुमचा स्कोर होता अगोदर 124, जो तुमचे आलेले होते चुकून वगैरे 124 आणि प्लस हे 6. तुम्ही जर या ठिकाणी विचार केला तर तुमचा स्कोर जो जाणार आहे 130 जाणार आहे म्हणजे नॉर्मलायझेशनच्या अगोदर. आणि नॉर्मलायझेशन झाल्यानंतर तुमचे सहज 138 प्लस या ठिकाणी मार्क प्लस होणार आहे, म्हणजे 138 7 ते 8 मार्कच तुम्हाला नॉर्मलायझेशनमध्ये फायदा होणार आहे. तुम्ही जर ह्या पद्धतीने जर पेपर अटेम्प्ट केला तर तुमचा निश्चितच फायदा होणार आहे. बट हे जी 13 प्रश्नाची रिस्क काय घ्यायची आहे, ज्यावेळेस तुम्हाला वाटलं की आपले 65 प्लस प्रश्न बरोबर येऊ शकतात, म्हणजे 60 प्लस प्रश्न बरोबर येऊ शकतात, 65चा अटेम्प्ट तुमचा गुड अटेम्प्ट झालेला आहे, आणि जे 5 प्रश्न आहे ते मागं पुढे समजा 50-50 मध्ये मारलेले आहे, त्यामुळे तुमचे 60 जे 50-50 मारलेले जे 5 प्रश्न आहे, हे 5 प्रश्न 60मध्ये कव्हर होऊन जाईल, म्हणजे ओव्हरऑल तुमचे 65-62 प्रश्न या ठिकाणी कव्हर होईल. त्यावेळेसच जर का तुमचा अटेम्प्ट 60 प्लस जातं असला तरच उरलेल्या 20 प्रश्नात रिस्क घ्या, अन्यथा घेऊ नका. तुम्हाला जर वाटलं 60 प्लस ॲक्युरेट 60 प्लस प्रश्न बरोबर यायला पाहिजे, तेव्हा तुमचे 20 जे प्रश्न बाकी आहे तेव्हा तुम्हाला त्याचे फायदा होण्याची शक्यता आहे. बट याच्यात बी असं पाहिजे की म्हणजे 50-50मध्ये प्रश्न पाहिजे, 10 जे प्रश्न आहे ते जवळपास 50-50मध्ये पाहिजे, आणि 10 उरलेले येत जरी नसले तरी तुमचे 10पैकी 2-3 प्रश्न सहज बरोबर येतात या ठिकाणी, जर तुम्ही गेसिंग ना मारले तर. अशा प्रकारे तुम्हाला SSC-GDचा जो पेपर आहे तो अटेम्प्ट करायचा आहे. आणि काही अडचण आली तर मला टेलिग्राम चॅनलवरती मेसेज करा पर्सनली. तुमच्या जे मेसेजचं आहे ते मी निराकरण नक्की करेल, तुमच्या मेसेजला मी रिप्लाय देईल. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की ज्याची आता एक्झाम कधी आहे, केव्हा आहे, कधी शिफ्ट आहे, आणि मला टेलिग्राम चॅनलवर तुमच्या एक्झामला काय काय प्रश्न आले ते तुम्ही मला शेअर करू शकता. ठीक आहे, धन्यवाद.